गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती पावसाची आणि अखेर गेल्या 2 दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पावसाला जे आहे त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांची पावलं वळलेली आहेत ती कृषी केंद्राकडे बियाण्याच्या खरेदीसाठी. यवतमाळ शहरामध्ये जर पाहिलं तर बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची लगबग जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा पट्टा म्हणून यवतमाळ जिल्ह्याकडे पाहिलं जातं आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या या यवतमाळ जिल्ह्यात आहे आणि त्यामुळेच आता सर्वाधिक मागणी जी आहे ती कापसाच्या बियाणाला जी आहे ते या ठिकाणी आहे. यंदा लगबग जी आहे ती शेतकऱ्यांची आता बियाणे खरेदीसाठी या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारणार. दादा, बियाणं घ्यायला आल्या, काय परिस्थिती यंदा शेतकऱ्याची आहे? कशा पद्धतीनं यंदाचा हंगाम, खरीपाचा हंगाम जाणार आहे शेतकऱ्यांचा? कर्जमाफी देतो म्हटले सरकारने, आतापर्यंत कर्जमाफी नाही. कर्जमाफी नसल्यामुळे आता भांडे ते गहाण ठेवून सावकाराकडून पैसे काढून आता पाऊस लेट झाला 15-20 दिवस. 2 दिवस झाले पाऊस आला, तर आता बियाण्यासाठी आला आहे तिथं. तर त्यात हे आहे एक का महाराष्ट्रात 2 BT, गुजरातला 5 BT. तिथे तणनाशकचा खर्च नाही लागत. तिथे तणनाशकचा खर्च आता कोणी म्हणते याचे भाव नाही आले, त्याचे भाव नाही आले, कीटनाशकचे भाव नाही आले, म्हणजे तणनाशक जास्त लागून राहिलं. तिथं 5 BT कशी आणि इथे 2 BT काहून? याचाही त्या इथं परमिशन पाहिजे होतं 5 BTचं. बरं, कर्जमाफी झालेली नाही अद्यापर्यंत, खात्यात तुमचं नील झालं नाही अजूनपर्यंत, असं म्हणलं का ना? मग आता बियाणं कसं खरेदी करणार? बियाणे आता सावकार काढू. करा तर लागणच ना, शेतीपडी तूर ठेवायचं, उसने पैसे काढून व्याजाने. बरं, पाऊस उशिरा आल्यामुळं किती परिणाम एकंदरीत शेतीच्या या संपूर्ण हंगामावर पडतो? शेतीचा तसं 10-15 दिवस आता लेटच होईन. आता तर असं वाटते कोणाला का शेती आवरेज भेटते नाही भेटत, कोणी खर्च लावायला तयार नाही आता. म्हणजे जास्त खर्च करायचा बा तर खर्च लावूनही होते नाही होत, याच्यासाठी थांबले लोक. आता लेट झाला पाऊस पूर्ण. उशिरा पाऊस आल्यामुळं काय नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे आणि काय अडचण शेतकऱ्यांना जात आहे? उशिरा पाऊस झाल्यामुळे सगळ्यात फरक पडणार आहे ॲव्हरेजचा. फार कमी ॲव्हरेज भेटणार आहे, अर्ध्यावच ॲव्हरेज भेटणार आहे. कारण की नक्षत्र निघून गेले, पैसे नाही खात्यात, उसनवाडी करून कसे तरी शेती पेरून राहिले शेतकरी. तर ॲव्हरेजवर पुष्कळ फरक पडणार आहे. म्हणजे लागलेला खर्चही समजा निघन याची शाश्वती नाही राहिली आता. निश्चितच शेतकऱ्यांना यंदा उशिरा पाऊस झाल्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघेल की नाही याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही आहे. मात्र आपल्या शेतातील लागवडीसाठी शेतकऱ्यांनी आता बियाणे खरेदीसाठी लगबग जी आहे ती या ठिकाणी वाढवल्याचं पाहायला मिळत आहे. गर्दी शेतकऱ्यांची कृषी केंद्रामध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे. विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.